संपत्ती होती ती 1400 कोटी दाखवून एनसीडीसी कडनं 347 कोटीचं लोन घेतलं. पंढरपूरला असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना याची सगळी मंडळी काल माझ्या घरी आली होती आणि त्यांच्या तिथल्या कामगारांचे पैसे दिले नाहीयेत, देणीदारांचे पैसे दिले नाहीयेत आणि त्याचा सगळा हिशोब त्यांनी जेव्हा दाखवला अतिशय धक्का बसला. कारण 1974 मध्ये हा स्थापन झालेला करमवीर पाटलांनी हा कारखाना स्थापन केला होता आणि त्याच्यात त्यांनी आधी सुरुवातीला प्रचंड प्रमाणात एफडी तयार केले होते. इतका उत्तम चालणारा साखर कारखाना त्याच्यात हळूहळू लॉस दाखवून, म्हणजे आत्ताच्या घटकेला तिथले जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय की 700 कोटी ज्या कारखान्याची संपत्ती होती ती 1400 कोटी दाखवून एनसीडीसी कडनं 347 कोटीचं लोन घेतलं आणि ते ज्या दिवशी त्याचा पहिला हप्ता आला, पहिला हप्ता 31/8 आल्यानंतर ताबडतोब त्या दिवशी 60 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पतसंस्थेत ट्रान्सफर केले. आणि हे इतकं शॉकिंग आहे आणि इतकं ब्लेटंट आहे की मला असं वाटतं त्याच्यावर ताबडतोब ही सहकार विभागाने कारवाई केली पाहिजे. म्हणून मी ताबडतोब मंत्र्यांशी बोलले. बुधवारी आता त्यांनी बैठक लावली आहे की मला त्याच्यात मिनिस्टर ऑफ कोऑपरेशन बाबासाहेब पाटील, कामगार मंत्री आणि साखर आयुक्तांची जॉईंट बैठक मी लावली आहे. कारण अफाट पैसे त्यांनी सगळे खोटे हे दाखवले. आधी दाखवले ज्या मशीन्सवर 8 ते 9 कोटीचा दर वर्षाचा खर्च होतो तो 57 कोटी दाखवला. म्हणजे सगळे पेपर फोर्ज करून स्वतःचे खिशे भरण्याचं काम जे केलेलं आहे ते अभिजित पाटलांनी केलंय. मला साखर आयुक्तांना हा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत याच्यावर कारवाई का केली गेली नाही. सहकार मंत्र्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की तात्काळ यांची जी समिती आहे अध्यक्ष आहेत त्यांना बरखास्त करा आणि तिथे ऍडमिनिस्ट्रेटर तात्काळ लावण्यात यावा अशी माझी विनंती आहे.